नमस्कार. आज आपण बनवतोय चुलीवरती भरलेल्या वांग्यांची भाजी। सर्वात प्रथम वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि वांगे चिरताना आपल्याला या पद्धतीने याच्या 6 फाका करून घ्यायच्या आहे। भरलेल्या वांग्यासाठी आपण येथे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहे, सुके खोबरे, कारळे आणि बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर आणि चवीपुरते मीठ हे सर्व वाटण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे। भरलेल्या वांग्यासाठी कच्चा कांदा वापरला तर शेंगदाणे कमी लागते, मसाल्याची क्वांटिटी वाढते आणि वांगेही चवीला खूप छान लागते। मसाला आपल्याला छान दाबून या पद्धतीने भरायचा आहे, जेणेकरून आपले वांगे चवीला व्यवस्थित लागते। या पद्धतीने सर्व मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे। वांगे फ्रेश आहे त्यामुळे चवीला फार छान लागते। चुलीवरती कढईमध्ये तेल टाकून ठेचलेला लसूण, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। हे आणि यामध्ये भरलेले जे वांगे होते ते वांगे आपण टाकून घेतले। भरलेले वांगे 2 मिनिटं हे आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे आहे। भाजीमध्ये गरम पाणी टाकले तर भाजी लवकर शिजते आणि चवीलाही खूप छान लागते। आपण हे वांगे चुलीवर बनवल्यामुळे ते चवीला खूप छान झालेले आहे। बाजरीची गरमागरम भाकरी आणि हे ताजे मस्त गरम गरम वांग्याची भाजी खायला खूप छान लागते। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा।